या गोष्टीला आनंदात सांगून निकालात किती त्रुटी आहेत हे जर बघितलं तर विद्यापीठ प्रशासनाला लाज वाटली पाहिजे। विद्यार्थी मित्रांनो, फक्त वेळापत्रकातच नाही तर बीबीएच्या विद्यार्थ्यांचा आज जो निकाल लागलाय 2 दिवसापूर्वी, त्या निकालात देखील फायनान्स विषयात 80% विद्यार्थी नापास आहेत। 80% विद्यार्थी कसं काय नापास होऊ शकतात? आणि जर झाले तर आज बॅगचा फॉर्म डायरेक्टली सोडण्यात येतोय का तर यांना परीक्षा लगेच घ्यायच्या आहेत। बॅगच्या फॉर्मची फीज हे 900 रुपये घेत आहेत का? विद्यापीठ फक्त पैसे कमवण्यासाठी पैसे कमवण्याचं केंद्र बनलं आहे का? हा या ठिकाणी मी प्रश्न उत्पन्न करतोय। त्याचबरोबर जालन्यातील एक महाविद्यालय आहे, त्या विद्यार्थ्यांना परीक्षा दिल्यानंतर हॉल तिकीट मिळतंय, त्या विद्यार्थ्यांचा निकाल अजून देखील लागलेला नाही, दुसऱ्या सेमिस्टरला विद्यार्थी बसायला तयार आहेत। अशा कित्येक समस्या परीक्षा